हेलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे। रेशन कार्ड असलेल्या लोकांना परवडणाऱ्या किमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्नधान्य सरकारकडून दिले जाते। तर मित्रांनो, तुम्ही ही महाराष्ट्रात राहत असाल व तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर आता चिंता करायचे काही कारण नाही। तुम्ही घरबसल्या रेशन कार्ड बनवून घेऊ शकता। ऑनलाईन रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी काय करावे लागेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्यापूर्वी व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की अशाच नवीन माहितीसाठी आपल्या अवनी ट्रेंडिंग अपडेट्स या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आपल्याला माहित आहे की रेशन कार्ड हे किती प्रकारचे असते। पिवळे रेशन कार्ड म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी असते। केशरी रेशन कार्ड हे 15,000 रुपयांपेक्षा जास्त पण 1,00,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कुटुंबाकरिता असते। पांढरे रेशन कार्ड हे 1,00,000 रुपये आणि त्याहून जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबाकरिता असते। आता आपण हे पाहू की रेशन कार्ड बनवण्यासाठी पात्रता काय आहे। अर्जदाराकडे महाराष्ट्रातील किंवा इतर कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड नसावे। अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा। रेशन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या उत्पन्नासंदर्भातील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे। आता हे पाहू की आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत। आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वीज बिल, घर भाड्याची पावती, बँक पासबुक, अर्जदाराचे फोटो। आता आपण हेही पाहून घेऊ की रेशन कार्डचे फायदे काय काय असतात। तर अन्नधान्य सवलतीच्या दरात मिळते। रेशन कार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्र आहे। नकारासाठी अर्ज करताना हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येते। नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी रेशन कार्ड वापरता येते। रेशन कार्डचा वापर बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो। नवीन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी वापरता येते। आणि आता आपण हे पाहू की रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा। रेशन कार्ड बनवण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा। तिथे साइन इन किंवा रजिस्टर पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर पब्लिक लॉगिन या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर न्यू यूजर साइन अप हिअर वर क्लिक करा। नवीन रेशन कार्डसाठी वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड वर क्लिक करा। यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मागितलेली सर्व माहिती अचूक भरा। त्यानंतर तुमचा यूजर ID व पासवर्ड तयार करा। त्यानंतर रजिस्टर यूजर वर क्लिक करून आपले यूजर ID व पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करा। त्यानंतर कॅप्चा नेट भरा आणि गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करा। OTP टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाईटवर तुमचे अकाउंट उघडेल। अकाउंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन वर जाऊन रजिस्टर्ड यूजर या ऑप्शनवर क्लिक करा। आता ॲप्लिकेशन रिक्वेस्टमध्ये अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड वर क्लिक करा आणि तिथे मागितलेली माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करा। त्यानंतर सबमिट फॉर पेमेंट वर क्लिक करून शुल्क भरा। ऑनलाईन फी जमा केल्यावर तुमची माहिती पडताळणीसाठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे जाईल। तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड मिळेल। तर मित्रांनो, ही होती माहिती। आजची माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राइब करा। धन्यवाद।